नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. दिवसाचं ओझं तिच्या माळव्याच्या पाठीत येऊन जड झालेलं असायचं. तसं भाजी विकायचा तिच्या पोटापाण्याचा धंदा कधीच नव्हता. कुण्या श्रीमंताची ती लेक होती असंही बिलकुल नव्हतं, पण डब्यात पैसा खणानत असायचा. त्या आवाजाच्या जोरावर जगातील सगळी सुखं विकत घेता येतील असे तिला नेहमी वाटायचे. तिची समजूत खोटी ठरवण्याकरिता महामारीनं तिचा नवरा त्याच्या संग ओढून नेला होता. तेव्हा पोटाची गाठ सोडवण्याकरिता तिने भाजीपाळ्याचं गाठोडं डोचकीवर उचललं होतं. देवाची करणी भल्या भल्यांना समजत नाही. तिथं त्या बिचारीचं काय? जगण्याचे रोजचे ताळे काळचा हिशोब विसरायला तिला भाग पाडत. तसं ती विसरूनही जाई. एका दिवसाचेच आयुष्य आहे हा ठेका घेत तिने जगायचा करार केला होता बहुतेक. रोज दिवस बुडाला की निजे आणि रोज सूर्यासंग उठून पुन्हा कामाला स्वतःला जुंपत असे. कुंकवाच्या रंगाचं रसभरीत असलेलं कपाळ बोडक झालं होतं तिचं. तरी ती धन्याच्या नसलेल्या नावाचं ठसठशीत लाल रंगाचा बंदा रुपया माथ्यावर लेवीत असे. तसा तिला दागिन्यांचा सोस हाव कधीच नव्हता, पण कुंकवाच्या लेण्याचं तिला भारी अप्रूप होतं. तिची आवड ओळखून जन्मानं सुद्धा तिला भव्य आणि रुंद कपाळ बहुतेक बहाल केलं होतं. पण काळ्या मण्यांची गोष्ट तशी नव्हतीच ना. कोल्ह्या कुत्र्यांच्या नजरा ओवाळून जाऊ नयेत म्हणून मंगळसूत्राची माळ गळ्यात अडकवून फिरत असते. तसं नवऱ्यावर तिचं प्रेम होतंच कुठे म्हणा. त्यामुळे जोडव्यांचा विषय नवरा असतानाच मिटलेला होता. तसा नवरा अगदी देवावाने सुद्धा नव्हता. माणूस म्हणून जगायला लायक होता इतकंच काय ते. पण कधी त्याच्यावर जनावर माणुसकीवर हावी होईल ते सांगतासुद्धा येत नव्हतं. पोरगं कॉलेजात शिकत होतं. ते हाताखाली आलं की या नसत्या उटाटावी तिला लागणार नसल्याची एक खूणगाठीने गाठीशी मारून घेवली होती. पाण्यानं फुगलेल्या लाकडाच्या दरवाजाला कुलूप लावून घराबाहेर पडली की तिची भूतकाळातली काळजी, भविष्याच्या चिंता चिडपूड होऊन जायच्या. घट्ट मुठीत ठेवायची ती. दुःखाच्या वाट्याने वस्तीला आलेला बाजार तिच्याही नकळत तो जगण्याचा भाग बनला होता कधीपासून तिच्या आयुष्याचा. विटावर वीट चढवत जावी अन नजर आड होताच त्याचं घर व्हावं तसं तिचं झालं होतं. भाजीपाल्याची एक पाटी खपेपर्यंत दुसरी विकायसाठी ती हाजीर करी. भाज्यांचा सौदा होईल तेव्हा सर्वाधिक माल ती उचलत असे नेहमीच. कुणी म्हणे तिच्या हातात लक्ष्मी आहे, कुणी म्हणे तिला वशीकरण येतं, त्यानं ती माणसं काबीज करते, आपल्याशी ओढून घेते. कुणी तिच्या चारित्र्याचा पदर फाडायलाही कमी करत नसे. व्यापाऱ्याच्या 2 चाकीवरून मागं बसून आल्यापासून तिची चाल कसली यावर बाजारातल्या बायका बापे एकमेकांच्या कानात कुजबुजत असत. चर्चा तर त्यांची रंगात यायची हो. नवरा नसलेली बाई ही ओळख झाल्यानं तिच्यावर असल्या शंखांचे शिंतोडे उडवलेच पाहिजे अशी बाजाराची रीतच जणू होऊन बसली होती. नवऱ्याच्या उठा बसता मिळालेल्या लाथेनंतर जगाच्या कोरड्या उफरट्या बोंबा तिला ऐकूच येत नसत. सगळं सहन करण्याची ताकद आणि सहनशक्ती तिच्यात खूप होती. तिचा सुखाचा ऐवज तिला मिळाला होता, त्याला ती जपत असे फक्त. कष्टाला मोल आहे याचा कौल तिला सतत मिळाला होता. नवऱ्यापुढं हात पसरवून मागावं लागणार दान तिच्या झोळीत तिच्या कष्टानं पडत होतं. हीच उंबऱ्याची वेस नवरा असतानाच ओलांडली असती तर
आपला घरातसुद्धा मान टिकला असता. निदान चुलवण्याचा खर्च आपणच भागवला असता. सासू सासऱ्यावर बोज म्हणून कधीच पडला नसता. कुणास ठाऊक, नवऱ्याचं काळीजही बदललं असतं कदाचित. असे भूतकाळाचे पिंजर उगाचच ती उसवत बसलेली असायची. एक एक धागा उसवायची आणि पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न करायची. तिच्याकडे भाजी घेण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे लोक येत असत. सगळ्यांची सुखदुःख तिला आपली वाटत. कुमकवत मनाचा एक किवंडा म्हातारा तिच्याकडे चहासाठी पैसे मागायला येई नेहमीचाच. दिवसभरातनं एकदा पैसे घेऊन गेला की माघारी फिरकत नसे कधीही. आत्ताशा ती मालाची भवानी होण्याआधी म्हाताऱ्याची वाट बघीत असे. हातात कळकटलेली पिशवी धरून त्यात कोंबलेली लाह्याची पाकीट धरलेला म्हातारा तिला अगदी लांबूनही ओळखता येत असे. त्याच्या फाटलेल्या लेंग्याला त्यानं इतकी ठिगळ जोडली होती की लेंगा कुठला आणि ठिगळ कुठलं यात मुळी अंतरच उरलं नव्हतं. त्याच्या वेड्यावाकड्या तोंडातनं कुठलाच शब्द फुटत नव्हता. त्याची वाढलेली पांढरी दाढी त्याची करुण कहाणी जगाला वर्णून करून सांगत असे. त्याच्या लाह्याची पाकिटं खपायला सगळी तान्हीपोरं त्यांचे आई बाप हात पुढं करून कायमच बसलेली असायची. त्या पैशातून खरं म्हणजे चहाचं बिल भागलं गेलं असतं, पण तो तिच्याकडून उसना पैसा नेहमीच घ्यायचा. वर तिला 2 लाह्याची पाकिटं बक्षिशी म्हणूनही द्यायचा. त्याच्या रूपानं बहिरोबाचं तिला आशीर्वाद देण्यासाठी आला असे समजून ती त्या माणसातच बघत नव्हती. त्याचं नाव गाव पत्ता तिला काहीच ठाऊक नव्हतं. बाजाराला तो नवखा नव्हताच मुळी. कुणाला त्याच्या जन्मापासूनच्या कहाण्या ठाऊक होत्या, तर कोणाला त्याच्या पायाला बांधलेली दैवाची चक्र सुद्धा माहीत होती. तिचा यातल्या कोणत्याच गोष्टीवर ती नजर कधी फिरवीत नव्हती. तिला फक्त म्हातारं बाबानं चहा घेतला की जीव थंडावत होता इतकंच कळत होतं. माणुसकी तिच्या जिवंत होतीच. तशी ती सराईत व्यापारी झाल्याने तिचे बाजारातले ध्रुव बाळगत असलेले तिचं अढळपद तिनं राखून कायम ठेवलं होतं. आठवडी बाजाराच्या आदल्या रात्री रस्ता मोक्याच्या ठिकाणी भटाराचा कागद चारी बाजून निसरड्या रश्शीनं बांधून करकचून गाठ मारून दुकानाचा सांगाडा ती थाटत असे. गावातल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याचा माल म्हणून तिच्या भाजीपाल्याला हिणवत असत कायम. व्यापाराचं असू दे नाहीतर शेतकऱ्याचं, भाजी काय मातीविना उगवते काय म्हणून ती कायमच त्यांना फटकारत असे. आधीच भसाडा असलेला तिचा आवाज वर चढल्यानं ती भांडकुदल भांडोरी म्हणूनच अख्ख्या बाजारात नावाजली जात होती. पण त्याचंही तिने कधीच बोबाटा अन ओदोपोदो केला नव्हता. तशी तिची एक जीवाभावाची संगती नव्हती. तिच्यापुढं ती तिचं सगळं काळीच विस्कटून ठेवायची. पण संगतीन कधीतरीच उंबराचे फूल आल्यावानी तिच्याकडं यायची. अख्खा दिवस तिच्याजवळ काढायची नि पुन्हा कुठल्या तर अमावस पौर्णिमेला गाठ दोघींची पुन्हा पडायची. त्यामुळे सुखापरीस सुख आणि दुःखापरीस दुःख एकट्यानं झेलायला ती कायमच तयार झाली होती. पण वाळवंटात बसलेल्या चटक्यापेक्षाही तिच्या जीवाला कसरीतरी डागणी बसलेली होती. ती तिच्या एकाकी जीवाला सोसत नव्हती. याकरिता तिच्या संगतीनीच्या वाटेकडे डोळे लावून ती कायमच बसली होती. ती कधी येईल याचा नेम मुळीच नव्हता. पण ती लवकर यावी म्हणून तिचं काळीच कितीतरी वेळा तिनं उलथापालथ केलं होतं याची तिला तिचीच गणती मुळीच नव्हती.
कुठल्याशा रागानं तरणं पोरगं घर सोडून निघून गेलं होतं. त्याच्याकरता झुरणी लागलेलं तिचं काळीज हरणासारखं इकडून तिकडे भटकत होतं. एके दिवशी सगळा बाजार उठल्यावर ती उरलेले भाजीपाल्याचं गाठोडं घेऊन घराकडे निघाली होती. उरलेला भाजीपाला कुठपर्यंत मानात ताट ठेवील याची खात्री तिला होतीच की. तरीही ओझं वागवत डांबावरच्या दिव्याच्या उजाडानं दाखवलेली वाट धरून ती हळूहळू चालत होती. अंगापिढानं मजबूत अगदी असलेलं शरीर कधीतरी त्याचंही रडगाणं गाणारच की नुकत्या फणफणून गेलेल्या तापानं तिचं अंग अगदी अशक्त झालं होतं. ती चालत होती हळूहळू, एवढंच, पण कोणीतरी तिला ढकलत असल्याचा आभास सारखा सारखा होत होता. दुपारच्या उन्हाच्या सोळलेल्या झळा आता त्यांचे खरे रूप तिच्या डोळ्यांना दाखवत होत्या. पण पावले पडत होती. खरं तर पायातलाही जीव कुठेतरी गोळा होणारच होता. त्याला तशी जागा तिने दाखवली नव्हती. त्यामुळे रेटत 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 पावले हळूहळू पडत होती. अखेर कुठेतरी पायाचा आणि डोळ्यांचा मेल चुकला. तशी ती भेलकांडावून जमिनीवर पडली, जोराचीच आदळली. त्याच्यासोबत गटलंही पडलं. गटल्याच्या गाठीला सोडून भाजी सगळीकडे विस्कटून अस्ताव्यस्त पडली. भाजी मापायच्या ताजव्याच्या पाटीचा आधार घेत कलंडलेली ती उठून बसली. तसंही सगळ्या काळा किच्च्या झालेल्या भाजीचा चिखल झाला होता. ती रस्त्यावर तशीच टाकून तिने घराचा पकडलेला रस्ता पुन्हा पुन्हा ती आता तुडवू लागली. कागदाचं विमान येऊन पुढ्यात येऊन पडावं तशी कुण्या एका पुरुषाची दुचाकी तिच्याजवळ येऊन थांबली. तशी ती दचकून घाबरली, रोमारोमातून हादरून गेली. चेहरा ओळखीचा दिसल्यानं परत पुन्हा सावरली. तिच्या घराच्या मागच्या आळीत त्या बापई माणसाची पिठाची चक्की होती. आठवड्याचं पंधरवड्याचं दळण दळून आणायची अन त्याच्या हातावर पैसा टेकवायची. एवढी चालीरीतीतली तिची त्याची ओळखच होती. तिचे चालण्याचे कष्ट दूर करावेत असे त्याला का वाटले कोण जाणे. म्हणून तो तिला गाडीवर बसण्यासाठी रुजवात घालू लागला. पुढच्या संकटाची हूल तिच्या पावलाने जाणवली नाही. तिची पावलं दुचाकीच्या पायावर हळूच विसावली. मनात तिच्या काहीच काळंबोरं नव्हतं. कुठल्याशा नात्यातल्या कुणाचं प्रेत पोचवून तो घरी चालला होता. हेच त्याचं अवेळी असण्याचं कारण होतं. तिच्या घरापासून पुढं 10 घरं ओलांडल्यावर त्याचं घर येणारच होतं. तिच्या घराच्या कोपऱ्यापर्यंत त्याने गाडी हाकली. तिथेच तिला सोडून तो त्याच्या वाटेने हळू पुढे निघून गेला. अभ्यासात लक्ष न लागणारा तिचा पोरगा खिडकीतून अंधारलेलं गाव बघत बसला होता. त्याच्या डोळ्याला दिसणारा अंधार डांबावरचा लखलखीत पिवळा दिवा सतत त्याचं वलय निर्माण करून धुवून टाकत होता. पण गावच्या वावड्यांनी कुलुषित झालेलं त्याचं मन दुसरेच काहीतरी पाहत होतं बहुतेक. त्याच्या गाडीवरनं उतरलेली तिची सावली त्यानं दुरूनही ओळखली. त्याच्या संतापाच्या ठिणग्या देह फुटून बाहेर आल्या. त्याच्या गरम कानशिलांना तिच्याबद्दल ऐकलेले बरे वाईट घाणेरडे उच्चारलेले उद्गार आठवू लागले. त्याच्या हातापायाची होणारी लाही तो दात ओठ खाऊन विझवत होता. तिच्या येण्याकरता उजाडलेल्या दरवाजातून त्यानं जायची वाट निश्चित केली. घर सोडायचा निर्णय त्याचा पक्काच झाला होता. त्याला सहन होत नव्हतं. लोकांचे शब्दही ऐकवत नव्हते. पण त्याकरता लागणारे बळ त्याच्यात एकटवले नव्हते ना.
तिरस्काराच्या विळख्यात तो अडकताच त्याच्यातला दुःखाचा धुसमुसता निखारा त्वेषाने पेटला होता. लेकराची ओळख आईपेक्षा कुणाला असणार ना? त्याच्या रगारगातनं वाहत असलेलं चिडीचं वार तिला दिसतात प्रश्न विचारून त्याची अडवणूक तिनं केलीच होती. काही न बोलताच मुकेपणानं त्याने घराला मागं टाकलं होतं. अगदी वाऱ्यावरच सोडून दिलं होतं, परत मागे वळून कदाचित न बघण्यासाठी. तिच्या ममतेची हजार शकलं तिचं दुःख स्वांतू शकली नव्हती. तिची विव्हळ झालेली अस्वं तिचा ढाव घेऊ शकत नव्हती. सगळेच दिवस सारखे नसतात हे तिला माहीत होतं अगदी मनापासून. पण हा दिवस का वाट्याला आला म्हणून ती घरातल्या भांड्या कुंड्यांना, भरणीतल्या तिखटा मिठाला, हळदीला ती विचारत हळूहळू होतीच. पण कोण उत्तर देणार? सगळे मुके भापडे. त्या दिवशी आठवडी बाजाराचाच दिवस होता. रस्ता नुसता रंगीत लुगडं नेसल्यावानी नटून थटून बसला होता. पाणी सांडल्यावर ओघळावं तसं रक्तात जागा करून देईल तिथे मळेकरी, व्यापारी, पथारी पसरून बसले होते. कुणाच्या हिश्श्याला कुठली जागा आली यात तिला बिलकुल रस उरला नव्हता. रस्त्याच्या एका कोपऱ्यात जिथं किडा मुंगीसुद्धा येणार नाही तिथं तिनं आज दुकान थाटलं होतं. बाकी कुणी येवो न येवो तिला एवढा फरक पडत नव्हता. म्हातारा चहाचे पैसे मागायला तिला शोधत येणार असल्याची खात्री तिला होती मनापासून अगदी. पण तसं झालं नाही. संध्याकाळ होतात पावसानं दमदाटी करायला सुरुवात केली. उरलेला माल निम्म्या किमतीत विकून बाजार उठलाच होता. तिचा कालचाच उरलेला माल तिने पाणी शिंपडून ताजा ताजा म्हणत विकला होता. रिकामी झालेली पाटी डोईवर घेऊन ती घराकडील वाट आता तुडवू लागलेली. एरवी 20-25 किलो ओझं पेलणारा तिचा डोक्यावरचा ताजवा नेहमी पाटी उचलू शकत नव्हता. कोरी पाटी घेऊन ती घराकडं पोहोचली. घराला लागलेल्या गळतीखाली ठेवलेलं पातेलं पाण्यानं ओसांडून वाहत होतं. ते पातेलं बाजूला सारून तिथं तिनं गोणपाट पसरलं. तशी सगळी ओळ त्यात जमा झाली. पोराच्या आठवणीनं गळबलेलं काळीज डोळ्यातून टिपं गाळत हळूहळू गालावर ओघळत होतं. पण आसवाची ओळ शोषलीच जात नव्हती ना. पाण्यात घुटमळणाऱ्या मुगळ्यानं तिला म्हातारा चहाचे पैसे वसूल करायला आळा नसण्याची आठवण पुन्हा करून दिली होती. पावसाच्या पाण्यानं किवड्या म्हाताऱ्याला घराबाहेर पडू दिलं नव्हतं. तिच्या घराचा पत्ता शोधून वाट काढीत तो पैसा मागायला घराकडं आला होता. नुकतीच चूल पेटवून ती भाताला कड देत बसली होती. बंद नसलेला दरवाजा ठोठावून तिच्या घरात म्हातारा शिरला. पैका देती का? पैका देती का? चाय प्यायची आहे चाय? त्याच्या लवथवत्या आवाजानं त्यानं विचारलं. आता रातच्याला कुठली हॉटेलं उघडी आहेत? तिच्या प्रश्नाचा रोख न कळल्याने तो कंप पावलेल्या आवाजात म्हणाला, राहू दे, नक पैका, म्या जातो आता. भूक आहे का? जेवतोस? नाही, भूक नाही, भाकर खाल्ली. दम, जरा चाय करते. म्हाताऱ्याच्या हातावर पैसा ठेवायच्याऐवजी त्याला चहा पाजवताच तिला माणुसकीचं इमान राखल्यासारखं वाटलं. म्हातारा चाय पिऊन घरातून निघून गेला. पुन्हा एकदा भैरोबाचं त्याच्या रूपात येऊन प्रकटल्यासारखं तिला मनापासून वाटलं. म्हाताऱ्याची पावलं कोपऱ्यावर वळता न वळतात 4 दिवसामागं रागारागाने घर सोडून गेलेलं पोरगं माघारी परतून आलं होतं. त्याच्या अंगात संचारलेलं भूत
कुठल्या मांत्रिकानं हडपलं होतं त्याचं त्यालाच ठाऊक. परंतु त्याच्या आईला पाहून त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी पावसाच्या पाण्याहूनही शुद्ध, निर्मळ आणि नितळ होतं. अगदी त्याच्या आईच्या अंतःकरणात इतकं स्वच्छ व नितळ. त्याच्या आसवाने कितीतरी वेळ तिचं काळीज ममतेच्या डोहात आणि वात्सल्याच्या रंगात भिजत राहिलं होतं. तिच्या माळव्याची रिकामी झालेली पाटी तिला उगाचच भरल्यासारखी वाटली. त्याचं ओझ्याखाली तिनं हलकं झालेलं मन सरकवलं आणि उजाडत्या दिवसाची ती हळूहळू वाट पाहू आता लागली. धन्यवाद. तुम्हाला जर कथा आवडत असतील तर शब्दनिशा मराठी ऑडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद.